वा वा वा, क्या बात आहे. शाहीर देवानंद माने आणि त्यांचे सहकारी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद सर. आणि मला खूप छान वाटलं, तुम्ही खर तर आमच्यावरती इतका छान पोवाडा रचलात आणि या बालशाहिरासाठी पण जोरदार टाळ्या. एवढ्या लहान वयातच स्वतःची कीर्ती गाजवतोय आणि ही परंपरा पुढे घेऊन जातोय. तुम्हा सगळ्यांचे आभार. हसत राहा, आम्हाला आशीर्वाद देत राहा. तुम्ही सांगलीमध्ये आलात टीम घेऊन, त्याबद्दल सांगलीकरांच्या वतीनं शाहिराचा मानाचा मुजरा. आमचा पण मानाचा मुजरा सांगलीकरांना. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे मंडळी? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलोय आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. आणि मंडळी, याच महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्तानं काल आमची गाडी येऊन पोहोचली सांगलीमध्ये. आणि मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की सांगलीमध्येच आपण उद्या सुद्धा भेटणार आहोत. आणि आपल्यासोबत काल होते दिल दोस्ती दुनियादारीचे हे सगळे आवडते कलाकार. पुन्हा एकदा मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ज्या एका सिरियलमुळे खरं तर तुम्ही घराघरात पोहोचलाय, मला तेच विचारायचं आहे सगळ्यांना थोडक्यात की आम्ही काय दिलं दिल दोस्ती आणि दुनियादारीनं? मला असं वाटतं ना की कुठलीही कलाकृती सक्सेसफुल व्हायला ना, त्याचं आणि प्रेक्षकांचं एक नातं जोडलं जाणं फार गरजेचं असतं. मला ह्याचं फार कौतुक वाटतं. आम्ही कुठेही असे जात असलो तो लोक आमच्याकडे डायरेक्ट येतात, गळ्यात हात घालतात, गालगुच्चे घेतात, टपल्या मारतात, शेक हँड करतात. म्हणजे असं की आम्ही त्यांना त्यांच्यापासून वेगळे वाटत नाही, आम्ही त्यांना त्यांचे मित्र वाटतो. आणि मला असं वाटतं हेच फार महत्त्वाचं होतं की आम्ही त्यांना त्यांचे मित्र वाटणं गरजेचं होतं. आम्ही त्यांना त्यांच्या घरातलेच एक व्यक्ती आहोत असं वाटणं गरजेचं होतं. तर ते जेव्हा झालं तेव्हा मला असं वाटलं की हो, ही मालिका यशस्वी झाली. मला बरेच जण असे प्रश्न विचारतात की ॲना आणि पूजा सेम आहेत का? म्हटलं अजिबातच नाहीये. ॲनासारखा इनोसन्स माझ्यात अजिबातच नाहीये. तो माझ्यात यावा असं मला खूप वाटतं. आणि अमेय जे म्हटलं ते पण आहे. आणि मला असं वाटतं की आमचं 6 जणांचं रिलेशन आता असं झालं की सुरुवातीला आम्ही असं होतं की छान मैत्री होतीये, काहीतरी घडतंय, बॉन्डिंग होतंय आमचं. आणि आता असं झालंय की आमची मैत्री या टोकाला गेली की ए स्वांडू दे आण ना, चल ना. म्हणजे आम्ही एकमेकांशी चांगलं बोलत नाही, आम्ही वाईट बोलून आमची मैत्री व्यक्त करतो. हे सांगायचं नाही असं ठरलंय. ओ सॉरी. तसं मला तिकडे बोलायला कोणी चान्स देत नाही ना, तर असं कोणी बोलायला चान्स दिला की मी बोलत राहते. वा, ॲनाचा इनोसन्स तुझ्यामध्ये नाहीये, तो इनोसन्स तू याच्यामध्ये ॲनावास अशी माझी इच्छा आणि तुला शुभेच्छा. आशूला मला प्रश्न विचारायचा. खरं तर तुमच्या सगळ्यात जो कोणी निरागस वाटतो हा शब्द महत्वाचा आहे, तो आहे आशू. आणि इतकं मनापासून तू ते करतोस का, तू तसाच आहेस असं सगळ्यांना विचारायचं? तसाच नाही, तसंच आहे मी. निरागस तर आहेच, निरागस, वाईट कोणाला काही असं बोलत नाही. चांगला माणूस, मनापासून असं चांगलाच माणूस आहे. आणि काय दिलंय हा प्रश्न आहे तो, म्हणजे ते असं झालं की एक तर सगळंच जे काही आत्ता आहे ना त्यातलं 99% आशूने दिलंय. म्हणजे 99% आशू म्हणून ओळखतात, 1% पुष्कराज म्हणून ओळखतात. सेकंड, हे प्लॅटफॉर्म दिलंय. म्हणजे चला हवा येऊ द्यामध्ये कॅरेक्टर्स म्हणून आम्हाला येता आलं, दुसऱ्यांदा येतोय, जे फारच मजेशीर आहे. काहीतरी करा, नाहीतर मला असं वाटलं की कधीतरी बघायला येईल, पण आता इथे बसायला मिळतंय. थर्ड, एक चॅलेंज दिलंय की 1% जो पुष्कराज आहे ते थोडासा कधी वाढवता येईल का ॲक्टर म्हणून, हे चॅलेंज दिलंय. कारण आता प्रत्येकजण आशू म्हणून. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वातंत्र्य दिलंय दाढी आणि केस वाढवण्याचं. मला असं वाटतं की आपण जेव्हा टेलिव्हिजनवर काम करतो तेव्हा आपण प्रत्यक्ष जाऊन पोचतो लोकांपर्यंत. आपण वाट बघत नाही ते आपल्यापर्यंत येण्याची. आणि दुसरं म्हणजे जसं पूजा म्हणाली की रेश्मा आणि सखी हे खूप वेगळ्या आहेत दोघी, त्यामुळे या मालिकेमुळे मला एक पॅरलल लाईफ जगता येत आहे जे सखी कधीच करू शकली नसती. किंवा जी सखी घडली आहे ती खूप वेगळ्यापणे घडली आहे, त्यामुळे तिच्यात ते रेश्मासारखे कॅरेक्टरिस्टिक्स नाही येऊ शकत. तर मला असं वाटतं की या मालिकेमुळे मला एक 2 आयुष्य जगता येत आहेत. वा वा वा. तुम्हा दोघांकडे पण मला यायचं आहे. तुमच्या मालिकेचं नाव आहे दिल दोस्ती दुनियादारी 3D. आमच्या घरात एक दिग्दर्शक राहतो, तुम्हाला माहिती आहे, तो वेगवेगळे सिनेमे बनवतो. तर त्यांना ना आता आज सांगलीकरांना काय आवडेल आणि यांनाही काय आवडेल असा एक मार्ग शोधला की ज्याच्यामध्ये मित्रांची दुनियादारी पण पाहिजे आणि धमाल तर अर्थातच हवी. धुमधडाका हा सिनेमा सगळ्यांनी बघितलेला आहे, ज्याच्यामध्ये 3 मित्रांची दुनियादारी सगळ्यांनी बघितली. तर तुमची आहे दिल दोस्ती दुनियादारी, त्यांचा आहे दिल दोस्ती धुमधडाका अर्थात 3D. बघत ना आता हा 3D कसा असणार आहे.
भेटूयात या सिनेमातल्या पहिल्या पात्राला, अर्थातच हिरोला, महेश जाधवला. अरे बस कर ना. इथं माझे चिकेकान बबूम दोन्ही दुखायला लागल्यात. किती वाद करशील. काय सांगली कर कशा. अरे काय माहोल आहे. अरे शाबास क्या बात है. मी म्हणलं फुकरटवाडी पहिल्यांदा सांगलीला घेऊन चालू आपण. मजेत ना आता. आय शाबास. अरे बापरे. अरे कोण आलं बघा इकडे. अरे तुमच्या सांगलीत बघा कोण आलं. साक्षात संजय जाधव सर. क्या बात आहे सर. सर व्हॉट्सअप आहे का सर. मग तुमच्याकडे काही विनोद आले तर फॉरवर्ड करता ना मला. का म्हणजे आता काही शिल्लक नाही राहिलं ना माझ्या त्यांच्याकडे टाकायला. इतके विनोद त्यांच्यावर टाकून झाले तर काही शिल्लक नाही राहिले. तुम्ही जरा सर फॉरवर्ड करायचा सर. काय हरकत नाही. पण सर आठवणीनं जाताना इकडे साईडला तुम्ही गेलेत ना तर तो फॉर्म भरून द्या. 2 फोटो द्या प्लीज सर. कसला फॉर्म. कसले फोटो. अरे त्यांना चला हवी त्याची पेन्शन भेटणार आहे आता. सारखा माणूस चला हवे तेव्हा. पण सर बरं झालं तुम्ही आलात. म्हणजे गंमत सोडा. पण एवढा मोठा माणूस आमच्यावर प्रेम करतो हे तर आमचा खूप धन्यवाद आहे. अरे बापरे. कवलेश. कौलेश. कौलेश. काय अरे काय तुम्ही एवढं कठीण नाव ठेवता बाबा. तुम्ही पुण्याचे आहे हे समजण्यासाठी कठीण नाव ठेवायची गरज नाही. आम्ही समजू की तुम्ही पुण्याचेच आहेत म्हणून. पण हे तर म्हणायला लागेल यार. काय आहे तुमचं. पण सर आज तुम्ही घाबरू नका सर. आज तुमच्यासाठी मी खास गिफ्ट आणलंय. गिफ्ट. यांच्यासाठी तुम्ही गिफ्ट आणलंय. मी गिफ्ट आणलंय. एक फुल पॅन्ट आणि एक शर्ट. का म्हणजे जेव्हा तेव्हा पाव हा माणूस निवड चड्डीवर आणि बनियनवर दिसते. बघितलं ना तुम्ही. नुसतं दुसरा ड्रेस बघितला का नाही. याला काय अर्थ आहे का. बरं चड्डी बनियनवर घालते त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाहीये. पण ते कपडे घालून हे तंबोरा वाजवत असतील. बरोबर नाही ना. गिटार असतं ते. नाही गिटार असो तंबोरा असो शेवटी ताराच खाजवण आहे की नाही. तर मी माझी ओळख करून देतो. इन्स्पेक्टर महेश जाधव. थांबा. इथेच माती घाताय तुम्ही. महेश जाधव ठीक आहे. इन्स्पेक्टर तुम्ही नाही या सिनेमात. नाही माझं नाव आहे इन्स्पेक्टर आणि आडनाव महेश जाधव आहे. मध्ये बोलू नको. कळलं काय. करा. ओके. मी इन्स्पेक्टर महेश जाधव. डॅम इट. येस. आज ना मला एक मोठ्या कंपनीत नोकरी मिळालेली आहे. म्हणजे बाटलीच्या झाकणांना बुच लावायची नोकरी. तीच मी ऍड्रेस शोधतोय. तो कुठं गेला ते बघितलं पाहिजे. यू रास्कल. हा काही वाटत नाही रस्त्यात मध्ये मोबाईल बघत चालतोयस ते. अच्छा तू हातात ते मच्छर माराची बॅट घेऊन चालते ते चालते तुला. एक मिनिट ही मच्छर मारायची बॅट नाही ही रॅकेट आहे. रॅकेट हे नाही. रॅकेट तिकडे समोर बसलाय. कोण. रॅकेट रेशमाचा नवरा. अरे त्याचं नाव रॅकेट नाही राकेश आहे. राकेश बिकेश काही नाही. रॅकेटच आहे. त्याचं रॅकेट तुम्हाला माहिती नाहीये. 2 आहे. एकीकडे रेशमा आहे तिकडे निशा आहे. येडा बनून पेडा खाऊन राहिलाय तो माणूस. लाज नाही वाटत. भीती नाही वाटत असं चालता मुलीला धडकायला. अरे का म्हैस आहे का तू. हिला धडकायला कशाची भीती वाटणार आहे. म्हशीला धडकायची भीती वाटते एखाद्या माणसाला. पोरीला कशी काय धडकायची भीती वाटणार आहे. तुझ्यासारख्या माणसाला ना पोलिसात दिलं पाहिजे. पोलिसात. अरे घेत नाहीत ना ते. 3 वेळा गेलो मी. ते म्हणले तुमची छाती कमी आणि पोट जास्त आहे. भरती नाही करायला पोलिसात. तुझी कंप्लेंट करून तुला पोलिसात द्यायला पाहिजे. जेल मध्ये टाकायला पाहिजे. जेल मध्ये मला कशा टाकणार आहे. ले खातो मी तिकडे कम पडते अन्न. का बोलतेय तुझ्याशी हा ही वायफळ बडबड बेशरम. डॅडी 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 डॅडी. काय झालं. काय झालं बाळा. काय झालं. काय झालं आज एका मुलाने माझी रस्त्यात छेड काढली. छेडच काढली ना.
लाज तर नाही काढली पण जाऊ दे. डॅडी डॅडी तुम्ही आगाऊपणा करू नका नाही तर परवा दिवशी सारखं ना तुम्हाला वॉशिंग मशीन मध्ये कोंबून ठेवीन. का बोलते तुमच्याशी मी माझं बघून घेईन. काय पोरगी आहे बापाची सतत इज्जत काढत असते. ही पोरगी अशी आणि तो मुलगा भाऊ लक्षा ऑडियन्स मध्ये जाऊन बसलाय. अहो एक नंबर पिक्चर वेडा. ए भाऊ वा 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 वा. मी दिग्दर्शक आहे, एक डायरेक्टर आहे, नवीन पिक्चर करतोय, त्यासाठी हिरोईन शोधत इथं आलोय सांगलीत. तर बघूया कोण आहे माझ्या स्वप्नातली अनारकली. कोण आहेस तू? मी अनारकली म्हटलं, अनारकाळी नाही म्हटलं. तू नाश्त्याला काय ॲम्ब्युलन्स गेली होती का? एक डायलॉग बोलू आपण, चालेल? हा तुला म्हणायचंय सिनेमा आलं माझं तुमच्यावर प्रेम आहे, हे बोलता येईल? मी हो म्हणाल नंतर तू बोलायचं. मला बोलून दाखवा की एकदा. हा हे बघ, सिनेमा आलं माझं तुमच्यावर प्रेम आहे. हा बोल ना. तुम्ही हो कुठं म्हणला? हा सिनेमावालं माझं तुमच्यावर प्रेम आहे. अरे असं नाही करायचं, ह्यानं दात खराब होतात. हिरोईनचे दात कसे स्वच्छ पाहिजे, पांढरे स्वच्छ. तर असा कॅमेरा येतो, असा वळतो आणि हिरोईन मशरी लावती. अरे काय मशी काय करते? हा तर जाऊ दे, हे जाऊ दे. दुसरा डायलॉग बोलशील? राजा मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूँ. हाँ मैं तुम्हारे बछड़े की माँ बनने वाली हूँ. बछडे नाही, हत्तीला असतात ते बछडे. हत्तीला असतात ते बछडे आणि माणसांचे लफडे. बोल डायलॉग बोल. मैं तुम्हारे बच्चे की. हाँ मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूँ. मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूँ. मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूँ. माँ बनने वाली, माँ बनने वाली, माँ. मी काय ऐकतोय? अगं बाई, एवढ्या लांबून एवढा छोटा ठिपका कोण येतोय चालू? ते लांबून आलेला ठिपका नाही, तू इथंच आहे. हे कोण तुमचे मुलगे? नाही नाही, मी याचा मुलगा आहे. अगं बाई तुमचे वडील? हो हो. अरे देवा. अगं बाई पाय पडा ना. कचकायचा ना असं नाही, कचका. मी का पाय पडायचं? थांबा. मी का पाय पडायचं? ते मला लांब पडतं ना. हा तुम्ही कसं पटकन पोचता इथपर्यंत? बरोबर. पण मी काय ऐकतोय, ही तुझ्या मुलाची आई होणार आहे? अहो नाही, डायलॉग आहे ते, खोटं आहे ते. खोट आहे? खोटं आहे मग. खोटं आहे? खोटं कुठे चाललंय? व्हॉट्सअपवर आहेस तू? काय चाललंय तुझं?
माझ्या बापाला तू असं मारते? असं नाही वितळला का काय? येस, ऍड्रेस सेम आहे. कोण आहे का घरात? मी आहे. आईस्क्रीमचा कोण नको रे? कोण मोठा आहे का म्हटलं? मीच आहे या घराचा मालक, धनाजीराव वाकडे. ओ सर नमस्कार. मला ओळखलं? मी इन्स्पेक्टर महेश जाधव. महेश जाधव. डॅमिट. डॅमेट. हा ओळखलं. या. सर मी तुमच्याकडे नोकरीसाठी आलो होतो. नोकरी? हो 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 आलं. बरोबर. डॅडी 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 याला डॅडी म्हणतं? हो. फार फार तर टेडी म्हणू शकते याला. तू आमच्या घरात काय करतोयस? तर मग आपल्या घरी जाऊ. चल. डॅडी डॅडी हाच तो मुलगा ज्यांनी माझी रस्त्यात छेड काढली होती. काय? तुझी हिंमत कशी झाली? अच्छा, म्हणजे तुझी एवढे मोठे डायलॉग बोलायची हिंमत होती, आमची छेड काढायची हिंमत नाही होता? तू माझ्यासारख्या लखपती माणसाच्या पोरीची छेड काढतोस? तुला लाज नाही वाटत? चल चालता. गेट आउट. गेट लॉस. चल गा. पटपट डायलॉग बोलून निघून गेला तो. चालतो म्हणला तोच गेला. म्हणजे एक लक्षात ठेव, तुझ्याकडे जरी पैसा असला ना, माझ्याकडे प्रेम आहे. प्रेमानं जग जिंकणार आहे मी, लक्षात ठेव. अरे पैशानं तू माणूस विकत घेऊ शकतो, पण प्रेम विकत नाही घेऊ शकत. अरे पैशानं तू उदबत्ती विकत घेऊ शकतो, पण सुगंध विकत घेऊ शकत नाही. लक्षात ठेव. अरे पैशानं तू गादी विकत घेऊ शकतो, पण कापूस विकत नाही घेऊ शकत. काय? एक मिनिट थांब, आमचं जरा जमते. प्रेमात पडलीस? तू काळजी करू नको. आता मी माझ्या बापाला बोलवतो तुझ्या बापाला भेटवायला, आणि तुझ्या बापाची मस्ती नाही जिरवली ना तर बघ. एक मिनिट, ही माझी मोबाईल रिंगटोन आहे. वा वा, चांगलं घर आहे, चांगला फ्लॉवर पॉट आहे. नमस्कार. फ्लॉवर पॉट बोलला. ए फ्लॉवर पॉट, जा मालकाला पाठव. मीच मालक आहे, धनाजीराव वाकडे. हो? आपण कोण? आम्ही कोण? आम्ही कोण? जयपूरच्या राजांना ओळखता का? नाही. ही एक बरं झालं तिच्या आहे. आम्हीच जयपूरचे राजे, आम्हीच. आमचा कारखाना आहे हत्ती बनवायचा. हत्ती बनवायचा? मग तर तुम्ही खूप श्रीमंत असाल, करोडपती असाल. मग या गरीबाच्या घरी कसं काय पाय लावलेत? हे असे हे बघा. वाकणोजीराव धने, तुम्हीच नाते ज्याने माझ्या नोकरीला माझ्या मुलावरून फेकून टाकलं. त्याने माझ्या मुलीला माझ्या नोकरीच्या मुलाला, त्याने माझ्या उलाला, त्याने माझ्या मुलाला नोकरीवरून काढलं. ज्याने माझ्या उलाला 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 कळलं. काढेन मी. ज्याने माझ्या मुलाला नोकरीवरून काढलं. म्हणजे महेश जाधव तुमचा मुलगा आहे? अरे बापरे, माफ करा, माझी चुकी झाली, माफ करा. चुकीला माफी नाही. पायावरती नाक घासा. ओके. त्याच्या पायावरती नाक घासा, मग क्षमा मिळेल. ये रे महेश, कोठाय रे तू? मी इथं आहे. ये. माफ करा महेशराव, माफ करा, माझं चुकलं.
पायावरती नाक. डॅडी याला वेगळी शिक्षा द्या. ओके, मला तुमचा व्हायला आवडेल. काय बोलून राहिला, नीट बोल ना. काय 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 डॅडी मला तुमचा व्हायचंय. अरे बापरे, म्हणजे तुम्ही माझे व्याही होणार? हो, मी तुमचा व्याही होणार, तुम्ही माझे व्याही होऊ शकत नाही. माझं नशीब. अगं श्रेया ऐकलीस का? कोण आलंय? महेशराव आले. श्रेया, तुला महेश आवडलेला दिसतोय. हे बघ, हे तिथे सासरे. पाया पड. अगं पाया कशाला पडतेस? मिठीत ये. म्हणजे तुझी जागा माझ्या पायात नाही, माझ्या हृदयात आहे. हृदयात ये पुरी. ही मुलगी मला आवडली. सून म्हणून माझ्यासाठी आवडली. येस, आता ही आमच्या राजघराण्याची सून होणार. आमच्याकडे खूप पैसा आहे. तुमच्याकडे खूप पैसा आहे? हो. मग मला सिनेमासाठी द्या ना, प्रोड्यूस करा ना. तुम्ही कोण आहात? तू कोण आहेस? मी यांचा मुलगा, मी डायरेक्टर आहे, मी सिनेमा बनवतो, मला पैसे द्या ना. चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे, सिनेमा बनवतो. हिरोईन पण ठरली. हिरोईन ठरली आहे? मग कोण आहे हिरोईन? ये ग, आले ॲम्ब्युलन्स आली ॲम्ब्युलन्स. आता गिरणीचा बोंगा. आता निळू फुले. हे असं वेगळे आवाज काढत राहते. ही ना माझ्या पिक्चरला बॅकग्राऊंड देणार आहे. बॅकग्राऊंड म्युझिक. आता तू पिक्चरची स्टोरी सांगेल, आपण बसून घेऊयात. हा, बसा. स्टोरी ऐकायची तुम्हाला? स्टोरी ऐकूया. बसा तुम्ही. हे घ्या. हे घ्या. तर स्टोरी अशी, फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. फार वर्षापूर्वी म्हणजे 120 300 हरिपत्ती लायची. ते वेगळं. 20 वर्षापूर्वीची गोष्ट. एक असा राजवाडा असतो. त्याचा दरवाजा हिरो उघडतो. स्कूटरवरून हिरो घरी जातो. त्याच्या आईला काय चाललंय? दरवाजा उघडतो. स्कूटर कुठे आणली मध्ये तू? दरवाजा उघडतो, हिरो आतमध्ये जातो. दरवाजा बंद. नंतर हिरो आतून कडी लावतो. जुनी कडी आणि दरवाजाच्या बाहेर गाडा उभा असतो. त्याच्या आईला कधीचा आवाज, गाडा कुठून आणला तू? तर कडी लावतो. कडी आणि अचानक माळा बघून बघतो. अचानक माळा बघून बघतो तर तिकडे जिना असतो. जिना. त्या जिन्यावर एक सफेद बाई उभी असते. सफेद साडीतली बाई उभी असते आणि ती पायऱ्यावरून चालत येते. पायात घुंगरं बांधलेली आहेत. ती चालती. घुंगरांचा आवाज येतो. ठुस ठुस ठुस. तिला गॅस झालेला असतो. काय असंच असते. तर ती अशी चालत चालत येते. सगळीकडे शांतता. अचानक एक माणूस बसलेला असतो तिथं. आणि ती अशी गाठ मारती. आणि नंतर असा वस्तारा काढतो आणि हे काय? तू खोटं बोललास? तू कोण आहेस? ऍक्टर आहे तो, माझा मित्र आहे, ऍक्टर आहे. त्याला मी मुद्दाम माझा बाप म्हणून आणलंय. तू खोटं बोला सांगताशी. श्रेया, आता तुझं याच्याशी लग्न होणं शक्य नाही.
ठीक आहे बाबा, ठीक आहे. ठीक आहे काय? मी काही तुमच्या आज्ञे बाहेर नाही बाबा. नाही करणार मी महेशशी लग्न. याच्याशी करेन. हा दाढी काढणार मला खूप आवडलाय. हे तर म्हणजे असं झालं की आयडिया केली आणि अंगाशी आली. मला माहितीये तुम्हाला काय म्हणायचं. काय आयडिया केली आणि फसली. मित्रांवर कधीच विश्वास ठेवायचा नाही. मित्र कधी पण आपली गर्लफ्रेंड घेऊन जातील, त्यांच्यावर विश्वास नाही ठेवायचा. मग मी आता काय करू? हे त्याच्यात काय बघितलं जे माझ्यात नाही? कलर बघा ना, आणि आता या मंचावरती याच फॅमिलीचे जे भाग आहेत ते कलाकार समोर बसलेत. त्या दोघांना मी आमंत्रित करतो. राकेश आणि किंजल, जोरदार टाळ्या दोघांसाठी. आता आशूला जरा बरं वाटलं असेल ना? आता जरा ओके. किंजलला मी वरती बोलावलं मगापासून धाकधुक की अरे यार नंतर कार्यक्रमानंतर ती काय बोलेल म्हणून. थँक्यू. आणि राकेश आलेला आहे म्हटल्यानंतर रेश्मालाही थोडं बरं वाटलं असेल. तुला विचारायचंय राकेश, खरंच तूही खूप फेमस झालायस आता घराघरात आणि 2 मुलींना सांभाळायचंय तुला. कसं वाटतंय? कसं वाटणार म्हणजे पहिली गोष्ट तर मला मी जिथे जातो तिथे हाच प्रश्न विचारला जातो की रेश्माशी असं का वागतोस तू. आणि खरं तर माझ्याकडे त्याचं उत्तर नसतं. कारण काय सांगणार आता का वागतो. माझ्याकडे ऑलरेडी 2 आघाड्या सांभाळतोय मी. तर मला त्या कॅरेक्टरची दया येते, क्यू कराविषयी वाटते राकेशची. म्हणजे खरं तर काही लोकांनाही ते वाटत असेल ज्या वेळेला तो अडकतो त्या दोन्ही आघाडीवर सांभाळता त्याला त्याच्या जे नाकी नऊ येतात, तर सगळ्यांनाच ही सिच्युएशन पाहायला गंमत येत असावी असं मला वाटतं. किंजल, मला तुझ्याकडे आता यायचं. खरं तर तुझी व्यक्तिरेखा खूप फेमस झालेली आहे आणि आशू तुला खूप आवडतो. तर असा आशू नवरा म्हणून आवडेल का? वेगळा हा नाही मी विचारत. हो. पण तुझ्या होणाऱ्या नवऱ्यात काय क्वालिटीज असाव्यात असं तुला वाटतं? म्हणजे मला आशूला गधेडा म्हणता येतं, तसं मला माझ्या नवऱ्याला पण गधेडा म्हणता येईल. म्हणजे असं प्रेमाने जे मी आशूला शिव्या घालते त्या सगळ्या मला अगदी प्रेमाने घालता येतील. काय प्रेम आहे बघितलं का? नवऱ्याला शिव्या घालता याव्यात असा नवरा हवाय. हो. आणि उठता बसता त्याला शिकवता येईल, जे खूप आवडेल मला. अच्छा. आणि तो तसं चांगला आहे. तिला कुत्रा पाळायची इच्छा आहे. आता या मंचावरती मला आमंत्रित करायचंय या सिरियलचे दिग्दर्शक विनोद लवेकर यांना. जोरदार टाळ्या. सर विनोद, मनापासून स्वागत. जेव्हा सिरियल सुरू होणार होती तेव्हा सुद्धा तुम्ही आला होतात आणि एक यश मिळवल्यानंतर तुम्ही परत येताय. खूप साऱ्या शुभेच्छा. टाळ्यांनी मी तुम्हाला देतो. साधं सुचणं खूप अवघड आहे. एखादी काहीतरी ट्रिक करून, एखादी गंमत करून, एखादा ढडाडँग बँग असं काहीतरी कोणाला तरी झापड मारतंय, काहीतरी पाल पडते, काहीतरी डेंजर करून गोष्टी घडवणं खूप सोपं आहे. खरं. पण साध्या गोष्टी काढणं खूप अवघड आहे आणि त्याचं श्रेय खूप लेखकांना जातं आणि चॅनलमधल्या या आशिष पात्रे, मनस्विनी, अमोल पाटील यांना जातं. इनोसन्स हा माझ्या मते फार मोठा क्रायटेरिया आहे की जो यांच्या रूमवर ठेवला गेला, ज्याच्यामुळे कम्फर्टेबली सगळे एकमेकांसोबत राहू शकले. त्यांच्यामध्ये लहान मुलांना पण आपलेपणा वाटला, म्हाताऱ्या माणसांना पण आपलेपणा वाटला आणि मोठ्या माणसांना पण वाटला. वा वा. तर आता आणखीन एक गोष्ट बाकी आहे, ती म्हणजे संजय जाधव सरांसाठी एक विशेष पुरस्कार इथे देण्यात येणार आहे. कारण सगळ्यात जास्त वेळा आमच्याकडे येणारे ते एकमेव पाहुणे आहेत. तो पुरस्कार काय ते मी नाही सांगणार आहे, पण त्यासाठी विशेष तयारी करण्यात आलेली आहे. ते सरप्राईजच असेल. तर पाहूयात पुरस्कार कुठला आहे. एव्ही प्लीज. संजय जाधव,
मराठी चित्रपटसृष्टीला पडलेलं एक रोमॅन्टिक गुलाबी स्वप्न. लोक तोंडानं बोलतात, पण आपण कॅमेऱ्यानं बोलता, हीच आपली खासियत. चेहऱ्यानं आणि पर्सनॅलिटीनं जन्मतःच हिरो असतानाही केवळ अंकुश चौधरी आणि स्वप्नील जोशी यांचं करिअर घडावं म्हणून आपण आपल्या हिरो व्हायच्या स्वप्नाचा त्याग केलात आणि कॅमेऱ्याच्या मागे गेलात, ते कॅमेरामन होण्यासाठीच. चित्रपटसृष्टीत कॅमेरामन म्हणून नाव कमावत असतानाच आपण दिग्दर्शक झालात. पण तरीही आपण वाट पाहत होतात एका आयुष्य बदलणाऱ्या संधीची. आणि हीच संधी आपल्याला मिळाली फुबाई फूच्या रूपानं. अत्यंत तरुणपणीच आपण न्यायाधीश झालात. म्हणजेच फुबाई फू मध्ये आपण जजचा अभिनय देखील केलात. पण अस्तित्वाचा स्ट्रगल अजून चालूच होता. संधी मिळत होती, पण सोनं होत नव्हतं. आणि आपल्यातलं हेच टॅलेंट हेरलं चला हवा येऊ द्याच्या टीमनं. निमित्त होतं प्यारवाली लव्ह स्टोरीच्या गाण्यांचं प्रमोशन. तो काळ होता 2014चा. सई आणि स्वप्नील या आपल्या मानलेल्या मुलांसह चित्रपट संसाराचा गाडा आपण ओढतच होतात. एका बाजूला भरत जाधव, सिद्धार्थ जाधव सिनेमे गाजवत असतानाच हा जाधव मात्र झपाटलेला होता एकाच स्वप्नानं. चला हवा येऊ द्यामध्ये परत कधी यायला मिळणार याच वेडानं. आणि सन 2014 मध्ये आपलं हे स्वप्न पूर्ण झालं. आपण हवा येऊ द्यामध्ये आलात ते जणू इथून परत कधीच न जाण्याची शपथ घेऊनच. आमच्या प्रत्येक विनोदावर 100 डेसिबल पेक्षा जास्त मोठ्यानं हसून आपण नेहमीच दाद दिलीत. यामध्ये आपला उद्देश एकच होता, इथलं स्थान कायमचं पक्क करण्याचा. कारण इथे जो जास्त हसतो त्यालाच आम्ही जास्त वेळा बोलावतो हे तुम्ही हेरलं होतत. आपल्या चला हवा येऊ द्या मधल्या कामांवर आबालवृद्धच काय, पण खुद्द ज्येष्ठ अभिनेत्री तेजस्विनी पंडित देखील इम्प्रेस झाल्या आणि त्यांनी तुहिरे करण्याचा निर्णय घेतला. चला हवा येऊ द्यामध्ये सर्वात जास्त वेळा येऊन आपण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील आपलं नाव नोंदवलं. तुला सांगतो पोरा, हे इतक्या वेळा इथे येतात ना, तर मला आता विसरायची लाज वाटायला लागली. आपल्या याच वाटचालीला मानाचा मुजरा करत आम्ही थुकरटवाडीतर्फे आपल्याला चला हवा येऊ द्या जीवन गौरव पुरस्कार प्रदान करत आहोत. स्वप्नील जोशी यांची थेट रिॲक्शन आता आपण बघणार आहोत. त्यांनी तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. मी ऐकलं की तुला चला हवा येऊ देचा जीवन गौरव पुरस्कार मिळणार आहे आणि मला आकाश ठेंगणं झालं मित्र. मला सगळे जुने दिवस आठवले. तुला आठवतं मग आपण दुनियादारी करायचं ठरवलं आणि मी आणि बॉयनी आणि सईनी तुला म्हटलं की यार एवढा मोठा सिनेमा, बिग बजेट, कसं करणार, काय शिवधनुष्य. आणि तू म्हटलं होतास की नाही भाई मला हे करायचं आहे कारण मला एकदा चला हवा येऊ द्यामध्ये जायचं. आणि तू गेलास मित्र. तू चला हवा येऊ द्यामध्ये गेलास. एकदा नाही गेलास, तू अनेकदा गेलास. खूप खूप शुभेच्छा तुला पुरस्कारासाठी. आणि आय एम प्राऊड टू बी अ फ्रेंड. आय एम व्हेरी प्राऊड टू बी अ फ्रेंड. आणि हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी या मंचावरती आमंत्रित करतो आमच्या थुकरटवाडीतले एक ज्येष्ठ माजी सरपंच भाऊसाहेब कदम आणि त्यांचे सुपुत्र. जोरदार टाळ्या त्यांना. अहो उठा, किती मोठी माणसं आली आहेत बघितली का इकडे? कोण आले? सुजय आलाय. सुजय कैवल्य कैवल्य ॲना आली आहे. काय सांगतोस? म्हातारे आहात तुम्ही. इथे आता जीवन गौरव आहे. काय सांगतोस? ताटेवाडा कशाला? गरम जेवण देणार आहे. जेवण गरम नाही हो, जीवन गौरव पुरस्कार आहे. काय असतं ते? तर ती ट्रॉफी घेऊन या प्लीज.
फोल्डिंग आहे खाली बस. फोल्डिंग आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतंय हे अवॉर्ड मिळाल्यानंतर भाऊ कदम यांच्याकडून? हे माझं स्वप्न होतं की एक दिवस भाऊ कदम येतील आणि मला अवॉर्ड देतील. हा, ग्रेट सर. आज माझं स्वप्न पूर्ण झालं, त्यामुळे देवाचे आभार मानतो मी की भाऊ कदम यांच्या हस्ते मला ही बाहुली मिळाली. आबा, नेमकं तुम्हाला आता काय वाटतंय? संजय जाधव सरांना ही बाहुली दिलीत ना, आता काय वाटतंय तुम्हाला या क्षणी? या क्षणी मला वाटतंय की माईक आहे त्याची काय बुच खोलताय? नाही, या क्षणी मला असं वाटतंय की संजय जाधवांना असंच पाहिजे. ठीक आहे, या. अरे तुझा पाया घेऊन जा, तो पक्का कर. आज आपल्यामध्ये असे एक व्यक्ती उपस्थित आहेत ज्यांनी एक आगळा वेगळा रेकॉर्ड केलाय. साताऱ्याहून विकास शिंदे आलेले आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. सर या व्यक्तीनं 21,500 किलोमीटरचा प्रवास त्यांनी केलेला आहे 62 दिवसात बाईकवरून. मग हे कधी डोक्यात आलं होतं की आपण असं भारत भ्रमण करूयात? हे मी 6 वर्षापासून म्हणजे माझा प्रयत्न चालू होता. पण कधी आर्थिक बाजू कमी पडायची तर कधी वेळ भेटायचा नाही. पण मी ठरवलं की 2015 मी हा उपक्रम राबवणार. बरं, इथे सगळेच छान छान कलाकार बसले आहेत, पण सर्वोत्कृष्ट डान्सर जो सुरुवातीलाच आपण बघितला तो म्हणजे आशू. पण आशू, तुझ्यापेक्षा बेटर डान्सर सांगलीमध्ये आहेत का? यावरती मी खरं तर म्हणजे स्त्रियांचं वय विचारत नाहीत, पण मला विचारायचं किती वय असेल साधारण? 63 वर्ष वय आहे त्यांचं. तुम्ही चला हवा येऊ द्या पाहता? फार आवडीनं पाहते, मी तुमची फॅन पण आहे. अरे वा. आणि त्यांच्यामध्ये किती एनर्जी आहे ती मला दिसली. गाणं सुरू झाल्यानंतर साधारण सगळी लहान मुलं आली बघा. पण या सगळ्या गर्दीत सुद्धा आजी उठल्या आणि त्या मनसोक्त नाचल्या. मला खूप आनंद झाला. तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या कार्यक्रमावर. या सगळ्या लाडक्या कलाकारांना या मंचातर्फे झी मराठी आणि SL विजन यांच्यातर्फे मिळते एक छोटीशी छानशी आठवण भेट. तर मंडळी, पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन कुटुंबासह एका नवीन गावामध्ये. आपल्या याच लाडक्या कार्यक्रमाचे नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा.